20 वर्षांची परंपरा असलेली टाटा मॅरेथॉन स्पर्धा आज मुंबईमध्ये पार पडते। उत्साही वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। पहाटे 5 वाजता फुल मॅरेथॉन सुरू झाले। हाफ मॅरेथॉन तसेच ड्रीम रन मॅरेथॉन सुद्धा होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फुल मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला। एकूण 63,000 स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलाय। 20 वर्षांची परंपरा असलेली टाटा मॅरेथॉन स्पर्धा आज मुंबईमध्ये पार पडते। 63,000 स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवलाय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, 20 वर्षांची परंपरा आहे टाटा मॅरेथॉनची आणि ही स्पर्धा आज होतीये। कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय स्पर्धकांमध्ये? नक्की नीलम, आपण सकाळीच या ठिकाणी बघतोय 5 वाजल्यापासून खरं तर मॅरेथॉन ही सुरू झालेली आहे। आता राज्यपाल राधाकृष्णन या ठिकाणी आहेत आणि मुख्य सचिव सुद्धा सौनिक सुद्धा आहेत। सोबत दत्ता भरणे जे क्रीडा मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पहाटेच्या वातावरणामध्ये मुंबईमध्ये मॅरेथॉन सुरू झालेली आहे आणि एक उत्साहवर्धक वातावरण या सर्व स्पर्धकांमध्ये पाहायला मिळते। आतापर्यंत फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन आणि आता जी आहे ती जी ॲथलीट्स मॅरेथॉन या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकूण सकाळचं सत्र हे मॅरेथॉनमध्ये एकूण 63,000 स्पर्धकांनी या भाग घेतलेला आहे आणि जो फुल मॅरेथॉन होती यामध्ये 13,000 स्पर्धक एकाच वेळी आपण बघतोय त्यांनी भाग घेतला होता। काही वेळामध्ये हे ते पहिल्या फुल मॅरेथॉनचे स्पर्धक आहेत ते या ठिकाणी दाखल होतील आणि तो एक वेगळा उत्साह आणि एक जोश असेल। मात्र सध्या आपण बघतोय या ठिकाणी राधाकृष्णन असतील, राज्यपाल असतील, मुख्य सचिव आहेत, या ठिकाणी जी ॲथलीट्स मॅरेथॉन आहे ती आता सुरू होणार आहे। यानंतर खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा ड्रीम रन मॅरेथॉनची जी आहे तो शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे सकाळच्या वातावरणातला हा जो मुंबईमधील मॅरेथॉनचा जो सर्व अनुभव आहे तो एक गारेगार असा आहे आणि त्याचबरोबर अनुभव आणि एक उत्साहवर्धक असा एक अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।